कोयना राधानगरी धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरात या मोसमातला चढता दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी व कोयना धरणाच्या पाणी पातळीत सतत वाढ होते आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून व राधानगरी धरणातून आज शुक्रवारी सकाळपासून विसर्ग करण्यात येत आहे। यामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे। आज शुक्रवारी सकाळी 9 वाजता कोयना धरण पायथा विद्युत गृहाचं 1 युनिट सुरू करण्यात आलंय। यातून प्रति सेकंद 1050 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे। यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीची पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे। तर राधानगरी धरणातून आज सकाळी 6 वाजल्यापासून एकूण प्रति सेकंद 3100 क्युसेक विसर्ग करण्यात येतोय। याचे पाणी पंचगंगेला येऊन मिळत असल्यानं तालुक्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे। सध्या दोन्ही नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय। दोन्ही धरणातून आज सकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे। यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आज शुक्रवारी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिराजवळ कृष्णेचं पाणी पोहोचलंय। पाण्याची पातळी वाढत असल्यानं आज शुक्रवारी मध्यरात्रीत किंवा शनिवारी कोणत्याही क्षणी या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता। दरम्यान शिरोळ तालुक्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे। अचानक ढग भरून येतात तर 4-5 मिनिटं धोधो पाऊस कोसळतो, लगेच ऊन पडतं। यामुळे पावसाचा खेळ पाहायला मिळतो। गौरवाड प्रतिनिधी अनिल जाफर।